नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण विश्वनाथ दिवे. आजच्या या नवीन सेशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय. आजचा सेशन आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. गेल्या कित्येक वर्षापासून फार्मसी आणि फार्मसी क्षेत्रातील ग्रॅज्युएट असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल, वर्किंग प्रोफेशनल असेल, हे ॲडची वाट पाहत आहे. त्या ॲडचं नाव आहे ड्रग इन्स्पेक्टर आणि 109 जागांसाठी ही ॲड आपल्याकडे रिलीज झालेली आहे. या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, बारकाईने लक्षात घ्या. या ॲडच्या संदर्भामध्ये आपल्याला जो काही नॉन टेक्निकल पोर्शन्स येतो, त्या नॉन टेक्निकल पोर्शन्समध्ये आपल्यासाठी आहेत तर जनरल ॲबिलिटीज किंवा इंटेलिजन्स टेस्ट म्हटलं जातं, किंवा या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज असेल, जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट असेल, या सर्वांची तयारी करण्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर आहे बोर फॉर अपस्किल. हे बोर फॉर अपस्किल हे ॲप आहे नॉन फार्मा पोर्शनची परफेक्ट तयारी करण्यासाठी. याची जी काही लिंक आहे ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जरूर त्या लिंकवर क्लिक करा आणि माझ्याशी कनेक्ट व्हा, जो नॉन फार्माचा पोर्शन तुमचा पूर्णपणे तयार करेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो की जसं मी तुम्हाला बोललो की नॉन फार्मा स्ट्रॅटेजीसाठी आपल्याकडे असणार आहे मराठी भाषा आणि व्याकरण, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, तार्किक क्षमता. पण आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे एक प्रतिष्ठित पोस्ट ड्रग इन्स्पेक्टर ही शासकीय संधी. ही शासकीय संधी काय आहे, या शासकीय संधीचं महत्व कसं आहे, का ही आपण पोस्ट घेतली पाहिजे. त्याचबरोबर या पोस्टमध्ये काही टेक्निकल गोष्टीज आहेत, त्या टेक्निकल गोष्टी देखील आपण डिस्कस करणार आहोत. आणि ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ आपण या एक्झामची सिलेबसच्या अंगाने स्ट्रॅटेजी देखील पाहणार आहोत. कुठला पोर्शन आपल्याला अधिक महत्त्वाचा असेल, कुठल्या पोर्शनवर आपल्याला अधिक भर देणं गरजेचं असेल. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासनाचं जो आपल्याला विभाग या ठिकाणी तुम्हाला दिसून येतोय, ज्या विभागाचं नाव आपण दिलेलं आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधीय द्रव्य, हा महाराष्ट्र शासनाचा विभाग आहे. या विभागाकडून जी काही मागणी प्राप्त झालेली आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य, तर या विभागाच्या अधिपत्याखाली असणारं जे काही FDA फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आयुक्तालय यांच्या वतीनं ही औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन या संवर्गातील म्हणूया किंवा टोटल पोस्टसाठी आपल्याला 109 जागांच्या भरतीकरिता ही एक ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेला आहे. तर मंथ ऑफ ऑगस्ट 2015 नंतर ऑलमोस्ट 10 ते 15 वर्षानंतर आपल्याकडे ही ड्रग इन्स्पेक्टरची ॲड आलेली आहे. जागा 109 आहे. पण जर 10 वर्षांनी जर हे ॲड होत येत जर असेल ना, तर आपल्याला खूप ताकदीनं उभं राहावं लागेल, कारण आपल्याकडे भरपूर मोठी कॉम्पिटिशन असणार आहे. पण जर आपण या एक्झामची जर स्ट्रॅटेजी समजून जर घेतली, तर आपल्याला ते इझिली क्रॅक पण करता येईल. एक्झामची स्ट्रॅटेजी समजून घेण्या अगोदर काही आपल्या टेक्निकल गोष्टी या ॲडच्या संदर्भात पाहणंही तेवढंच महत्त्वाचं ठरेल. कुठल्या टेक्निकल गोष्टी आपल्याला या ॲडच्या संदर्भात आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जसं मी तुमच्याशी मेन्शन्स केलं की ड्रग इन्स्पेक्टर पोस्ट ही साधारणपणे आपल्याला 3 पोस्टला आपल्याला दिसून येते. 3 पोस्ट म्हणजे काय, जर ही एक्झाम UPSC जर कंडक्ट करत असेल, जर केंद्र सरकारचा जर ड्रग इन्स्पेक्टर असेल, तर त्यासाठी एक्झाम जी काही आहे त्याला म्हटलं जातं CDSCO किंवा त्याला UPSC ड्रग इन्स्पेक्टर असं म्हटलं जातं. आत्ताची ही एक्झाम महाराष्ट्र शासनाचं अन्न व औषध प्रशासन हा विभाग घेतो. तसंच प्रत्येक स्टेटचं आपलं अन्न व औषध प्रशासन हा एक विभाग असतो. त्यांच्या मार्फत त्यांच्या डिपार्टमेंटसाठी, त्यांच्या स्टेटसाठी लागणाऱ्या औषध निरीक्षकाची भरती केली जाते. म्हणजे दुसरी जी काही DIची पोस्ट येते ही प्रत्येक स्टेटचं स्पेसिफिक डिपार्टमेंट कंडक्ट करत असतो. म्हणजे आपल्याला ही जी काही 109 संवर्ग दिसत आहेत किंवा पोस्ट दिसत आहेत, त्या पोस्ट या स्टेट आपण जसं म्हटलंय पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणून तुमच्या ॲडवर तुम्हाला MPSCचा लोगो पण दिसतोय, MPSCचा इन्सिग्निया पण दिसतोय
आणि त्याचं टॅगलाईन पण दिसतं. म्हणून या आरच्या संदर्भातलं नोटिफिकेशन असेल, सिलेबस असेल किंवा जे काही चेंज होणारे असेल, चेंज काय होऊ शकतं, जागांची व्हॅकन्सी चेंज होऊ शकते किंवा सिलेबस आता चेंज होणार आहे. तो सिलेबस अपलोड झाल्यानंतर तुम्हाला MPSCच्या वेबसाईटवर जाऊन तो तुम्हाला चेक करावा लागेल. इथे कुठलाही PCA नाही किंवा महाराष्ट्र फार्मसी स्टेट काउन्सिल आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. दुसरं ऑकेजनली ज्याला आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन असं म्हटलं जातं. स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्याला दुसरी एक एक्झाम म्हटली जाते, कंबाईन ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम. याच्यामध्ये ऑलमोस्ट नियर अबाउट 13 व्हॅकन्सी असतात. केंद्र सरकारतील क्लास B हा जो काही संवर्ग आहे त्या संवर्गामध्ये कधी कधी आपल्याला ड्रग इन्स्पेक्टर या पदाची देखील व्हॅकन्सी दिसून येते. म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर हे भारतामध्ये 3 प्लॅटफॉर्मद्वारे किंवा 3 आपण म्हणूया की बोर्डद्वारे हे फुलफिल केलं जातं. आणि आत्ताची जी काही व्हॅकन्सी आहे ती महाराष्ट्र सरकारची औषध आणि अन्न प्रशासन विभाग यांच्या मार्फत ही भरती केली जाते. अजून टेक्निकल गोष्टी काय आहे की या एक्झाम्स मध्ये ज्यावेळेस आपण मागच्या एक्झामचं अनालिसिस केलं जातं, मोस्टली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असल्यानंतर चाहे ती IBPS ची असू द्या, चाहे ती UPSC ची असू द्या किंवा MPSC ची असू द्या, साधारणपणे आपल्याला या एक्झामचे 3 स्टेजेस दिसून येतात. 3 स्टेजेस म्हणजे कुठल्या स्टेजेस असतील आपल्याला, तर या 3 स्टेजेस मध्ये जर आपण जर पाहिलं, पहिल्यांदा जी काही स्टेज दिसून येते प्रिलिमिनरी, तिला प्रिलिमिनरी म्हटलं जातं. जर मुलांची संख्या अधिक मोठ्या प्रमाणात जर असेल, मोस्टली UPSCच्या आणि MPSCच्या संदर्भामध्ये, बँकिंगच्या संदर्भामध्ये ही 3 स्टेज प्रोसिजर फॉलो केली जाते. आणि त्याच्यानंतर जे काही क्वालिफाय होतील अकॉर्डिंग टू कट ऑफ नुसार तुम्हाला मेन साठी बोलवलं जातं. आणि मेन साठी जे विद्यार्थी क्वालिफाय होतील मेन एक्झाम झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी बोलवलं जातं. ही जी काही प्रोसिजर्स आहे या प्रोसिजरला आपण म्हटलं जातं 3 स्टेज प्रोसिजर. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी ही प्रोसिजर वापरली जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही ऍडचं नोटिफिकेशन जर पाहिलं तर यामध्ये फक्त ह्या 2 स्टेज आहे. म्हणजे तुम्हाला ही मेन एक्झाम असेल आणि मेन एक्झाम मध्ये जर रिक्वायर्ड तुम्हाला एलिजिबिलिटी पास जर झालात अकॉर्डिंग टू कॅटेगरीज, डेफिनेटली तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल केला जाईल. त्यामुळं ड्रग इन्स्पेक्टर या पदाची तयारी करत असताना आत्तापासून सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी इंटरव्ह्यूची तयारी करावी लागेल. म्हणजे जो काही ग्रॅज्युएशनचा सिलेबस असेल, त्याचबरोबर तुमची जे काही प्रेझेंटेशन वर्क्स असेल, रिलेटेड टू द फार्मा कंपनीज असेल, रिलेटेड टू द फार्मा मॉलिक्युल्स असेल, या संदर्भातलं तुम्हाला नॉलेज मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. हा पहिला पॉइंट. कारण यू विल गोइंग टू फेस द इंटरव्ह्यू 109 पदासाठी हे इंटरव्ह्यू तुम्हाला फेस केले जाणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट की एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी अजून आपल्याला कळणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने ही एक्झाम्स होत आहे. साधारणपणे आता आपण जर पाहिलं इंटरव्ह्यू साठी जर फायनल जागा जर 400 जर असेल तर मेन परीक्षेतून किती विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू साठी कॉल केलं जातं? जनरली 3 ते 4%. परंतु या संदर्भामध्ये माझा असा अंदाज आहे की जर तुमची मेन आणि रिटर्न जी काही आपली ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होणार आहे यामध्ये सब्जेक्टिव्ह पेपर्स होणार नाही. सब्जेक्टिव्ह पेपर्स म्हणजे जसं आपण डिग्रीला एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहितो त्या पद्धतीचे आपले पेपर असणार नाही. हे MCQ बेस्ड पेपर असणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. जे मागच्या पेपरचे अनालिसिस केल्यानंतर आपल्याला कळून येतं. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये काय चेंज होईल तो डेफिनेटली जसा सिलेबस चेंज होईल तसा मी तुम्हाला तो अपडेट करेन. पण हा ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे साधारणपणे मेन परीक्षा जे काही विद्यार्थी देतील माझा असा अंदाज नक्कीच आहे की मोर दॅन 1 लाख टू 2 लाख विद्यार्थी ह्या मेन परीक्षेला बसणार आहेत महाराष्ट्रातून. जर 1 लाख विद्यार्थी जर बसायला किंवा बसणार असेल तर त्या विद्यार्थ्यांतून जर 500 विद्यार्थी जर मेनची परीक्षा दिल्यानंतर क्वालिफाय जर होत असेल तर ती वन ऑफ द टफेस्ट एक्झाम असेल. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला हेच सांगतो की या एक्झामला लाईटली घेऊ नका. कारण ही एक्झाम्स ही जवळजवळ 10 वर्षांनी आलेली आहे. तुम्हाला तयारी ही चहूबाजूनी करावी लागेल. जसे की तुम्हाला स्टॅटिक सांगितलं, इंटरव्ह्यू तुमच्या पर्सनॅलिटी बरोबर तुमच्या नॉलेजची टेस्ट असते. हे नॉलेज फार्मा सेक्टरचं पण असणार आहे
आणि नॉन फार्मा सेक्टरचं देखील असणार आहे, अलॉंग विथ युअर जॉब प्रोफाईल. हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. अजून काही टेक्निकल गोष्टी जर आपण या मध्ये पाहिल्या तर प्रश्न पडतो की सर ड्रग इन्स्पेक्टरचं जॉब प्रोफाईल काय. जे आपण फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स जर पाहिला तर आपल्याला ड्रग इन्स्पेक्टरच्या तरतुदी दिसून येतात. परंतु खऱ्या अर्थानं रिअल लाईफमध्ये ड्रग इन्स्पेक्टर इज नॉट ओनली रिलेटेड विथ द चेकिंग ऑफ रिटेल और द होलसेल फार्मासिस्ट. अपार्ट फ्रॉम दॅट वन त्याला काही ॲडमिन कामं पण करावी लागतात, ज्या ठिकाणी मुद्दाम मेन्शन केलेलं आहे की पहिलं मेजर काम म्हटलं की इन्स्पेक्शन्स कशाचं, रिटेल ड्रगचं, होलसेल ड्रगचं, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी ज्यामध्ये औषध तयार होतात. दुसरं आपण मेन्शन केलेलं आहे in case possibility to to collect the drug samples for analysis also. थर्ड आपल्याला लक्षात येतंय ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग होते, ज्या ठिकाणी ड्रग स्टोअर केले जातात, त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं लायसन्स ही कंप्लायन्स देखील चेक केला जातो. आणि जसं मी तुम्हाला मेन्शन केलं, दुकानामध्ये जे काही ड्रग इन्स्पेक्टर येतात ते सर्वात प्रथम काळजी घेतात जे काही लेबलिंग आहे किंवा जे काही स्टँडर्ड मेथड्स आहे स्टोरेज करण्याची, किंवा जे काही आपल्याला शेड्यूल एक्सचे ड्रग दिसून येतात, शेड्यूल एचचे ड्रग दिसून येतात, शेड्यूल 9 यांचे ड्रग दिसून येतात, ते तुम्ही कशा पद्धतीने ठेवता त्याच्यावर आपल्याला इम्पॉर्टन्स असेल. त्यामुळं रिपोर्ट सबमिट करणं आणि इन केस जर काही लिगल इश्यू असेल तर कोर्टला अटेंड करणं, ही कामं ही ड्रग इन्स्पेक्टरची असतात. मुद्दाम प्रोफाईल काय आहे हे तुम्ही समजून घ्या. ही एक गोष्ट मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कळणं खूप गरजेचं आहे. ॲज अ करिअर काउन्सिलर म्हणून मी नेहमी ही गोष्ट विद्यार्थ्यांशी डिस्कसही करत असतो की काय गोष्ट आपण डिस्कस करत असतो की या ठिकाणी आपल्याला कळतं की यार सर्वजण प्रत्येकचा फॉर्म भरतायत, सर्वजण या ठिकाणी ऍप्लिकेशन करतायत, म्हणून आपल्याला जाणं गरजेचं आहे. ॲज अ सर्टिफाईड करिअर काउन्सिलर अँड डेफिनेटली प्राऊड टू बी अ फार्मासिस्ट, माझं म्हणणं असं असेल, जर या ड्रग इन्स्पेक्टरचं पहिल्यांदा तुम्ही प्रोफाईल चेक करून घ्या. जर या प्रोफाईलमध्ये तुम्हाला आवड असेल, मनापासून आवड जर असेल, जर मनापासून आवड असेल तर डेफिनेटली या प्रोफाईलला आवड करा. केवळ मला आवडत नाहीये, माझं माइंड जर रिसर्च ओरिएंटेड जर असेल तर मला वाटतं की ही पोस्टसाठी तयारी न केलेली बरी. त्यामुळे महत्वाचा पॉईंट सांगितला, या पोस्टला अप्लाय करण्या अगोदर गव्हर्नमेंटची पोस्ट आहे म्हणून अप्लाय करायचं की या ठिकाणी मला फायनान्शियल स्टेबिलिटीज मिळेल. ऑलमोस्ट जर पेमेंट जर पाहिलं इट विल गोइंग टू स्टार्ट फ्रॉम द 50,000 टू आपल्याला या ठिकाणी 7वा वेतन आयोग येस 15 सेरीज प्रमाणे पण मिळणार आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट करतात की आपलं कामाचं प्रोफाईल अट्रॅक्ट करतायत किंवा कुठे जॉब नाही, स्टेबल जॉब म्हणून आपण या ठिकाणी पाहतोय. या पद्धतीने तुम्ही स्वतःचं अनालिसिस करा, म्हणजे आपल्याला पोस्टची तयारी करताना एक वेगळाच वेग असेल, हे मला तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे. नेक्स्ट मुद्दा येतो की सर काही टेक्निकल गोष्टी आहेत का. ज्या काही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला मेन्शन करणार आहे ज्या व्हिडिओमध्ये, पहिल्यांदा आपण भारतासारख्या लोकशाही राष्ट्रामध्ये राहतो, त्यामुळे इथं रिझर्वेशन्स हे असणारच आहे. तुम्ही प्रत्येकाने ही आपली कॅटेगरीज पहा. या कॅटेगरीज मध्ये जसं मी दिलंय, अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, ओबीसी असेल, SC BC असेल, स्पेशल बॅकवर्ड क्लास असेल किंवा NT असेल, NTA असेल, B असेल, C असेल, D असेल, या ठिकाणी आपल्याला ओपन क्लास असेल, महिला क्लास असेल, या सर्वांसाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे. त्यामुळं हा फॉर्म भरत असताना, ऍप्लिकेशन करत असताना आपण कुठल्या कॅटेगरीज मध्ये येतो, आपल्यासाठी किती वॅकन्सीज आहेत, या तुम्हाला यामध्ये दिसून येतील. त्याला बिलकुल इग्नोर करू नका. नाहीतर आपण सर्वजण फार्मासिस्ट विद्यार्थी, गव्हर्नमेंटमध्ये आपल्याकडे खूप कमी जागा असतात, आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. कदाचित हा जो काही तुम्हाला मी मॅट्रिक्स दिलेला आहे ऑन द बेसिस ऑफ द रिझर्वेशन, हा तुम्ही स्टडी करणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. नेक्स्ट पार्ट येतो की या ठिकाणी वयोमर्यादा काय. मला होता टेक्निकल पार्ट आहे, 18 तर आहेतच, 35 आहे, पण या ठिकाणी 38 आहे ओपन साठी. पण जर तुम्ही जॉब प्रोफाईल करत असाल, कुठे जर वर्क करत असाल, जर MR म्हणून काम करत असाल, कुठल्या कंपनीमध्ये असाल, रिटेल शॉपमध्ये असाल, तर डेफिनेटली ही परीक्षेची तयारी करा. कारण सिलेक्शन होण्यापेक्षा त्या प्रोसेसमध्ये जाणं, ती प्रोसेस एन्जॉय करणं आणि त्या प्रोसेसला अचीव करण्यासाठी ट्राय करणं, ही एक वेगळीच अचिव्हमेंट असते, ही एक वेगळीच मजा असते. केवळ 109 या पोस्टकडे पाहू नका.
केवळ माझ्या कॅटेगरीमध्ये एवढ्याच जागा आहे म्हणून त्या पाहू नका. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला फार्मसीच्या गव्हर्नमेंटच्या भरपूर जागा निघणार आहेत. त्यामुळं केवळ या परीक्षेची तयारी करण्यापेक्षा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा दिसून येतात त्यांची तुम्ही या ठिकाणी तयारी करणं आपल्याला गरजेचं असेल. नेक्स्ट, आपल्याला जो काही फॉर्म भरायचा आहे ऑगस्ट 21 पर्यंत ही कागदपत्र आहेत 500 KB खाली असावी. डेफिनेटली जर काही तुम्हाला अडचण आली फॉर्म भरताना, माझा नंबर मी देणार आहे. माझ्या नंबरवर तुम्ही जरूर कॉल करा. या स्लाइडच्या एंडला किंवा ह्या मी म्हणेल की व्हिडिओच्या एंडला माझा नंबर असेल त्यावर तुम्ही जरूर कॉल करा. पण छोट्याशा गोष्टी असतात त्या सर्वात महत्वाच्या असतात. आता महत्वाचा पार्ट आपल्याला जो काही दिसून येतो की सर काय सिलेबस असेल. केवळ बी फार्म झालेले विद्यार्थीच या परीक्षेला अप्लाय करू शकत नाहीत. जे काही मेडिकल फॅटर्निटी किंवा जे काही डॉक्टर कम्प्लिशन झालेलं आहे, ज्यांना क्लिनिकल फार्माकोलॉजी मेडिकल प्रॅक्टिशनरचा असेल किंवा ज्याचा मायक्रोबायोलॉजी असेल, हे विद्यार्थी देखील अलॉंग विथ या पेपरसाठी असणार आहे. जर आपण पाहिलं मागच्या ऍडमध्ये एक साधारणपणे 18 महिन्याचा किंवा ज्युरिस्प्रुडन्समध्ये आपला 18 महिन्याचा शेड्यूल सी आणि C1चा एक्सपेन्स असणं गरजेचं होतं. ती अट या एलिजिबिलिटीमध्ये नाही आहे. हा पॉईंट या ठिकाणी तुम्ही जरूर मेन्शन करा. हा जवळजवळ 10 वर्षापूर्वीचा सिलेबस आहे. जर बरोबर उत्तर दिलं असेल तर 4 मार्क्स असतील. जर तुमचं आन्सर चुकलं तर निगेटिव्ह मार्क्स असतील. 100 क्वेश्चन्स असतील आणि याला या पद्धतीनं आपल्याला 4 मार्क म्हणण्यापेक्षा मे बी काही ठिकाणी काही स्टेटमध्ये 2 मार्क असतात, काही ठिकाणी 4 मार्क असतात. पण मी तुम्हाला सांगितलं हा ओल्डेस्ट सिलेबस आहे. जसं एक रेफरन्ससाठी दिलेला आहे. सिलेबस नवीन येणार आहे. तो नवीन सिलेबस जरूर तुम्ही पाहणं तेवढंच गरजेचं असेल. आता आपण जर पुढे गेलो तर जो ड्रग इन्स्पेक्टरसाठी सर्वात महत्वाचा विषय किंवा जो फार्माचा विषय जो काही असणार आहे तो फार्माकोलॉजी असणार आहे, टॉक्सिकोलॉजी असणार आहे, पॅथोफिजिओलॉजी असणार आहे, फिजिओलॉजी असणार आहे. म्हणजे जे काही तुमचं HAPचं बुक जे फर्स्ट इयर सेकंड इयरला तुम्ही वापरतायत त्याला आतापासून तुम्ही सुरुवात करा. हे मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. दुसरं पॅथोफिजिओलॉजी आलं, नंतर फार्माकोलॉजी आलं, टॉक्सिकोलॉजी हा मेजर चंक या ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेला असणार आहे. त्यामुळं KD त्रिपाठी तुमच्याकडे असलं पाहिजे, रंग अँड डेल तुमच्याकडे असलं पाहिजे. दुसरी गोष्ट फार्मास्युटिक्स, फार्मसी म्हणजे फार्मास्युटिक्स असणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला लेक्चरचं पुस्तक हे असणं गरजेचं आहे. दुसरा जो काही पार्ट आपल्याला स्पेशली या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यावा लागेल तो असणार आहे मायक्रोबायोलॉजीचा. हा प्रिस्क्राईब सिलेबस आहे. थोडासा याच्यामध्ये फार्मास्युटिक्स म्हणा किंवा ज्युरिस्प्रुडन्सचा सिलेबस हा अधिक पद्धतीने ऍड होणार आहे. त्यानंतर येतोय बायोकेमिस्ट्री आणि केमिस्ट्री ऑफ ड्रग्ज आणि फार्मास्युटिकल दिलेला आहे सिलेबस. जर आपण बारकाईनं पाहिला तर या ठिकाणी ते टेक्नॉलॉजी किंवा टर्मिनॉलॉजी मी पुनरुक्त करण्याचा प्रयत्न टाळतो. ही आपल्या MPSC साईटवर गेल्यानंतर तुम्हाला सिलेबस दिसून येईल. पण ज्याला वाटतंय आत्तापासून मला सुरुवात करायची तो विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी आत्तापासून ही सुरुवात करणं तेवढंच गरजेचं असेल. नेक्स्ट पार्ट जर आपल्या दृष्टी सर्वात महत्वाचा जो काही असेल हे जनरल नॉलेज, GK नॉलेज. आपल्याला केवळ जनरल अवेअरनेस नाही आहे. जे फार्मसी फील्डच्या रिलेटेड जे काही असेल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आत्तापासून जो काही डेज आपण सेलिब्रेट केला जातो, फॉर एक्झाम्पल हूच्या संदर्भात असेल, हे GMP सर्टिफिकेशन प्रोग्राम काय आहे, इंटिफिकेशन प्रोग्राम काय आहे, सिरियल लॅबोरेटरीज काय आहेत, आतापर्यंत कुठली कुठली प्रोफाईल चाललं जातं, इव्होल्युशन्स काय आहेत, त्याचबरोबर इसेन्शियल ड्रग्स काय, अँटीडोट्स काय. हा जरी आपला कोलॉजीचा किंवा पॅथॉलॉजीचा सिलेबस जरी असेल ना तर याला जनरल अँगलनी, जनरल अवेअरनेसच्या अँगलनी पाहणंही आपल्याला सर्वात महत्वाचं आहे. केवळ आपण हाय कंटेंट सिलेबस किंवा डिफिकल्ट सिलेबस पाहणं आणि जो काही इझी लेवलचे क्वेश्चन्स आहे, इझी लेवलचं कंटेंट आहे, मिडियम लेवलचं कंटेंट आहे त्याकडे इग्नोर करू नका. म्हणजे आजची जी काही स्ट्रॅटेजी आहे फार्मासाठी तुम्हाला अगदी बेसिकली तुम्हाला लर्न करावं लागेल. या परीक्षेसाठी जर पाहिलं 100 क्वेश्चन 200 मिनिटांमध्ये आणि जर आपल्याला 60 मिनिटांमध्ये सोडवायची जर असेल तर तुम्हाला लक्षात येतं की प्रत्येक क्वेश्चनसाठी आपल्याला 40 सेकंदाचा टाइम आहे. म्हणजे पर क्वेश्चन जर हीच या एक्झामची सर्वात महत्वाची रिक्वायरमेंट आहे. पर क्वेश्चन्सला तुम्हाला टाइम किती मिळतोय? हा टाइम मिळतोय फक्त 40 सेकंदचा. त्यामुळे जर सिलेक्शन जर व्हायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला तुमच्या आन्सर्स मध्ये अॅक्युरसी तर पाहिजेच आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सगळ्यात ध्यान द्यावं लागणार आहे की हे
50 किंवा आपण म्हणूया की मोर दॅन 50% क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी तो त्या विशिष्ट टाइम मध्ये होणं गरजेचं आहे. महत्वाची स्ट्रॅटेजी या ठिकाणी नमूद केली. नंतर प्रश्न येतो की सर, जो तुम्ही नॉन टेक्निकल पार्ट घेताय त्या नॉन टेक्निकल पार्ट मध्ये काय येत आहे? अजूनही सिलेबस नॉन टेक्निकलच्या संदर्भामध्ये खूप सायलन्स आहे. आता इथे तुम्हाला दिसून येतं की इंटेलिजन्स टेस्ट, पण जर इंटेलिजन्स टेस्ट म्हटलं खूप जनरलाइज वेनी म्हटलं जातं. मग इंटेलिजन्स टेस्ट मध्ये काय येतं? इंटेलिजन्स टेस्ट मध्ये जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी जनरल मेंटल ऍबिलिटीज येईल, ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी असं समजलं जातं. त्याचबरोबर जो काही मॅथचा पोर्शन आहे ज्याला आपण क्वांटिट्यूड ऍप्टिट्यूड असं म्हटलं जातं. जर मागच्या वर्षीच्या आपण DMERच्या पेपर जर पाहिला असेल किंवा RRBचे पेपर जर पाहिले असेल, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजचे जर नॉन टेक्निकल फार्माचे पोर्शन जर पाहिले असेल, तर या पोर्शन्स मध्ये केवळ आपल्याला इंटेलिजन्स टेस्ट बरोबर असा सिलेबस जरी मेन्शन केला असेल तरी हा सिलेबस हा इंग्लिश लँग्वेज यामध्ये हे मेन्शन केलेलंच असतं. आणि इथून पासून एक लक्षात घ्या, जर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताना जर पाहिलं असेल तर त्यामध्ये मराठी भाषा जर तुम्हाला 10th नसेल तर त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर या संदर्भात मला पूर्णपणे खात्री आहे की नॉन फार्मामध्ये इंग्लिश लँग्वेज आणि ग्रामर बरोबर यावर्षी मराठी लँग्वेज आणि ग्रामरचा पाठ हा जरूर असणार आहे. अजून कुठला प्रश्न येतोय की जो काही आपल्याला RTI ऍक्ट आपल्याला दिसून येतोय 2005, याच्याही प्रोव्हिजन्स किंवा तरतुदी आहेत. तर RTI ऍक्ट 2005 मध्ये जी काही कलम आहेत, ऑलमोस्ट मोर दॅन 60 कलम आहेत. ती कलमातली कुठली कलम पाहिजे, ती कशा पद्धतीने पाहायचं, हे डेफिनेटली एकदा तुम्ही क्लासमध्ये आलात, एकदा तुम्ही ऍपमध्ये डाउनलोड झालात की तुम्हाला लक्षात येऊन जाईल. अजून दुसरं आपल्याला दिलेलं आहे की कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, ज्याला आपण CPA असं म्हटलं जातं, जो 2016चा आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे महाराष्ट्र सेवा अधिनियम हा जो काही 2015चा प्रत्येक MPSC घ्या, तुम्ही PSI ची परीक्षा घ्या, त्यामध्ये हा पाठ असतो. मला पूर्णपणे खात्री आहे ज्यावेळेस जो सिलेबस आहे जो रिफाईन होईल, वेगळा येईल, त्या ठिकाणी हा जो काही महाराष्ट्र सेवा अधिनियम आहे त्याचा पोर्शन्स हा नक्कीच असणार आहे. आणि सर्वात आवडता पोर्शन करंट इव्हेंट्स आहे. म्हणायला खूप सोपं होतं की करंट इव्हेंट्स होतो, पण तो सर्वात बिगेस्ट पार्ट असतो. हा थोडासा आपल्याला पार्ट करणं डिफिकल्ट जातं, कव्हरेज करणं डिफिकल्ट जातं. त्यासाठी आपल्याला रेग्युलर अपडेट होणं गरजेचं आहे. तर हा करंट इव्हेंट्स बरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं, RTI सांगितलं, CPI सांगितलं, महाराष्ट्र सेवा अधिनियम सांगितलं आणि इंटेलिजन्स टेस्ट हा सर्वात ब्रॉडेस्ट पार्ट असेल. त्यासाठी आपल्याला एक डिव्होटेड डायरेक्शन लागेल. त्या डिव्होटेड डायरेक्शननेच आपल्याला वर्कआउट करावं लागेल. आता नेक्स्ट प्रश्न होतो की सर, हा जर ही शासकीय संधी जर असेल, ड्रग इन्स्पेक्टरची गव्हर्नमेंटची नोकरी आहे, येस गव्हर्नमेंटचे जे काही बेनिफिट आहे ते मला मिळणार आहे, माझी स्ट्रॅटेजी काय असली? पहिलं दिलंय की फार्मसी हा त्याचा कोर एरियाज आहे. जरी मी नॉन फार्मा पोर्शन बद्दल जरी बोलत असेल तरी फार्मा हा कोर पार्ट आहे. त्यातल्या फार्मा कोर पार्ट मध्ये फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी यातलं बेसिकली पॅथोफिजिओलॉजी असेल, फिजिओलॉजी असेल, या पार्टला तुम्हाला भर द्यावाच लागेल. म्हणजे आत्तापासून KD त्रिपाठी असेल, CS रंगॅनदेल असेल आणि सुटिक्स फार्मसी म्हटल्यानंतर येतोच. या ठिकाणी आपल्याला लॅकमन, लिबरमॅन आणि रेबिंग्टन ही जी काही जुनी पुस्तकं होती, ती जुनी पुस्तकं परत तुम्ही तुमच्या सेल्फमधून बाहेर काढा आणि त्याची सुरुवात करा. फार्मसी हा पार्ट मोठा असेल. आता प्रिव्हियस क्वेश्चन पेपर खूप डिफिकल्ट आहे. तर UPSCचे जे काही ड्रग इन्स्पेक्टरचे पेपर्स होतात किंवा बाकीच्या स्टेटचे ड्रग इन्स्पेक्टरचे पेपर होतात ते समॉट एक्सटेंड तुम्हाला गाईड करतील. परंतु प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पाहणं, बाकी DMERची एक्झाम्स असेल, त्याचबरोबर RRBची एक्झाम असेल, त्याचे क्वेश्चन पेपर पाहणं, त्याचं अनालिसिस करणं हे सर्वात महत्वाचं असेल. आणि जसंच तुम्हाला सांगितलं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या ऍक्ट्स आणि ड्रग, कारण या जॉबचं प्रोफाईलच हे आहे की तुम्हाला रिटेल आणि होलसेल शॉपमध्ये जाऊन स्टोरेज असेल, लायसनिंग कंडिशन असेल की बाकीचं लेबलिंग पार्ट असेल, तो तुम्हाला इव्हॅल्युएट करायचा आहे, तो तुम्हाला अनालिसिस करायचा आहे. यू शुड बी नो ईच अँड एव्हरी शेड्यूल्स किंवा त्यातले जे काही आर्टिकल्स आहेत जे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट असेल त्यामधले माहीत असणं गरजेचं आहे. डेफिनेटली जर ह्या फार्मा न्यूज आणि करंट अफेअर्स बरोबर तुम्हाला जर अपडेट व्हायचं असेल तर बोर्ड फॉर अपस्किल
हा ॲप डेफिनेटली तुम्हाला मदत करेल. या ॲपमध्ये तुम्हाला रेग्युलरली डेली घडामोडी असतील, की कशा पद्धतीने तुम्ही वर्कआउट करणार आहात ते तुम्हाला मिळेल. त्यामुळं रिकमेंडेड स्ट्रॅटेजी माझ्याकडून काय असेल, की आपला टाईम पिरियड हा खूप कमी असेल आणि या ठिकाणी सिलेबस खूप फास्ट आहे. त्यामुळं आपल्याला टार्गेटेड प्रोग्राम आपल्याला करावा लागेल, ज्या ठिकाणी एक्झाम अप्रोच असेल. दुसरं दिलं, की जे काही 5-6 सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट वाईज नोट्स बनवणं, या ठिकाणी कोलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, एच-ए-पी यांना जॉइन करणं, मागचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं आणि डेफिनेटली हे करत असताना इंटरव्ह्यू पार्ट आहे, तो बाकीच्या फार्मसिस्ट एक्झामला नसतो. यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जर पाहिलं 40 सेकंदामध्ये आपल्याला प्रत्येक क्वेश्चनचं उत्तर द्यायचं आहे. त्यासाठी मनाची मेंटॅलिटी स्टेबिलिटी खूप महत्त्वाची असेल. म्हणून मी लास्ट पॉइंट लिहिला, जो कुठलाही विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करतो. स्टे मोटिवेटेड अँड यू आर ऑलवेज मस्ट बी कन्सिस्टंट. आणि स्टे मोटिवेटेड आणि कन्सिस्टंट राहण्यासाठी तुम्ही आमच्यासारख्या ट्युटरशी नेहमी कनेक्ट होऊ शकता. तर विद्यार्थ्यांनो, आजचा हा व्हिडिओ समारोप करत असताना हे जे काही मी तुम्हाला ॲप रिकमेंडेड केलेलं आहे, त्या ॲपमध्ये जरूर जा. काही फ्री अपडेट्स आहेत, काही तुम्हाला बुक्स भेटतील. त्या बुकचा पूर्णपणे आधार घ्या. तो तुम्हाला डेफिनेटली हेल्प करेल. आणि जसं तुम्हाला सांगितलं, नॉन फार्माचा जो काही पोर्शन्स आहे, त्याची तयारी करण्यासाठी आपण कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. त्या कोर्सेससाठी माझा नंबर मी दिलेला आहे 9823069613. या नंबरवर मला कनेक्ट व्हा आणि लवकरात लवकर क्लास जॉईन करा, असं आपण या ठिकाणी म्हणूया. होपफुली हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल अशी अपेक्षा करतो. जसा सिलेबस येईल तसा आपण नेक्स्ट व्हिडिओ या संदर्भात टाकणार आहोत. धन्यवाद.